तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावचे शेतकरी सुनील सखाराम जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मका पीक आणि चारा जळून खाक झाला असून बळीराजावर आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। सुनगाव शेतशिवारातील वावडी हरदो येथील शेतकरी सुनील सखाराम जाधव यांनी मोठ्या कष्टाने मक्याचे पीक उभे केले होते। 18 एप्रिल रोजी सकाळी सुनील जाधव हे मजुरांना घेऊन मका कापणीसाठी शेतात पोहोचले, मात्र तिथे गेल्यावर संपूर्ण उभ्या मक्याच्या पिकाचा कोळसा झाला होता। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुनील जाधव यांच्या पिकासोबतच शेजारील शेतकरी संजय निमर्डे आणि इतर शेतकऱ्यांच्या मका पिकालाही मोठा फटका बसला। केवळ पिकच नाही तर वर्षभर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चाराही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाने जळालेल्या मका पिकाचा पंचनामा केला आहे, तर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मोबदला मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव। मी सकाळी 7:30च्या दरम्यान शेतात येताना मजूर मक्का सोंगण्याकरता आणले होते इथं, तर मला आल्याबरोबर माझा मक्का बंद चटलेला दिसला बाजूच्या शेतामध्ये। तर शॉर्ट सर्किट घेऊन तर आजूबाजूचे 5-6 शेताचे गवंडे वगैरे चटले। माझा मेन मक्का जो होता मी सोंगण्याकरता आलेलो होतो, तर मक्का चटला। मजूर माझ्याकडे इथं आहेत आणि हा सर्व मक्का दिसणारा सर्व माझा चटला। 100% मक्का माझा चटून आला। त्याच्यानंतर की बाबा माझं एवढी नुकसान भरपाई द्यावी, इथं मक्याला उचित भाव नाही, काहीच भाव नाही आम्हाला मक्याला, आणि त्याच्यानंतर एवढं मोठं नुकसान झालं माझं 100%, याची दक्षता घेऊन मला मदत द्यावी ही विनंती करतो।